आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे एक माईक आणला मी, म्हणजे स्वतः घेतला आहे, तर त्याचं आपण टेस्टिंग करणार आहे. माईक वगैरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि कंटेंट बनवत असाल किंवा ब्लॉग बनवत असाल तर त्यासाठी हा माईक खूप उपयोगी असणार आहे. तर 1500 ते 2000 किंवा 2500च्या रेंजमध्ये तुम्ही माईक बघत असाल तर एकदम एक नंबरचा माईक आहे हा. तर त्यासाठी आपण हा माईक मागवला आहे तुम्हाला एक टेस्ट देण्यासाठी, रिव्ह्यू देण्यासाठी. स्वतः मी पण वापरतो. तर क्वालिटी किती एक नंबर यायची ती तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला आता कुठला माईक वगैरे आहे ते बघू आपण. तर हा आहे ग्रेनरचा J13 माईक. तर ह्यामध्ये काय काय भेटते आपण ते बघून घेऊ आधी. चला. तर हा बॉक्स असा आहे, ब्लॅक व्हर्जनमध्ये येतो हा. 2 व्हर्जनमध्ये, अँड्रॉइड आणि जेनेरिक व्हर्जनमध्ये येतो. तर ह्यामध्ये काय काय आधी बघून घेऊ आपण. प्लग अँड प्ले, 20 मीटर्स ऑफ ॲक्सेसिबल रिसेप्शन, प्रिसाइज रेडिओ, क्लिअर टेम्बर, हायली सेन्सिटिव्ह आणि वाईडली कॉम्फर्टेबल. ब्लॅक कलरमध्ये येतो हा. तर असे हा बॉक्स आहे त्याचा. ओपन करू आधी. तर ह्या प्लॅस्टिकची पिशवी होती ती मी काढली आहे, पण असा ह्याचा एक बेस आहे, हा बॉक्स आहे त्याला माईकसाठी. तर त्यामध्ये एक मॅन्युअल कार्ड आहे, ते युजर मॅन्युअल. नंतर वॉरंटी कार्ड आहे बॉक्समध्ये. नको आपण काय ते हा येतो ॲपलचा आपला जुना फोन असतो लाईटनिंग केबलवाला, तर त्यासाठी हे कनेक्ट करून त्याला जोडता येतं. आणि नॉर्मल आता सगळ्यांना सी टाईप येतो, त्यामुळे ते कनेक्टर एक आहे ते आहे सी टाईपवालं. आणि ही आहे ती चार्जिंग केबल आहे. तुम्ही डायरेक्ट माईकला पण लावू शकता आणि त्या बॉक्सला पण. तर ही चार्जिंग केबल 2 मिनिटांना साईडला ठेवा. हा आहे बॉक्स माईकचा. तर पहिल्यांदा ओपन करू आपण त्याला. बघा अशा आतमध्ये हे 2 माईक आहेत. हा रिसिवर आहे, हा आहे तो सी टाईपचा आहे. हा सी टाईप आता अँड्रॉइड मोबाईलला आणि आयफोनला सगळ्यांना तो सी टाईपमध्ये पण आलं, त्यामुळे हा दोन्ही प्लस पण चालू शकतो. किंवा ह्याला जर तुम्हाला लावायचं असेल तर अँड्रॉइड ॲपलचा जुना मोबाईल असेल तर त्याला हे असं कनेक्ट करून ॲपलच्या त्या ह्याला लाईटनिंग पोर्टला लावायचं होतं. की मला वाटतं आयफोन 15पर्यंत हे असं लाईटनिंग पोर्ट आहे त्याला. नंतर हा एक माईक आहे आणि हा एक माईक आहे. असे 2 माईक आहेत. त्यामध्ये चार्जिंग इथं असे 3 नोट आहेत, हे म्हणजे कनेक्ट होतं ते इथं ठेवल्यानंतर. असे इथं लाल लाईट लागते बघा. बघा इथं लाल लाईट लागली असेल. आणि ह्याला चार्जिंगची वगैरे गरज नसती, हे डायरेक्ट कनेक्ट होतं ॲटोमॅटिक मोबाईलला. आणि तुम्ही जर मोबाईलची चार्जिंग वगैरे संपत आली असं शूट वगैरे करताना, तर इथं चार्जिंगची केबल लावून तुम्ही मोबाईल पण चार्ज करू शकता. त्यामुळे दोन्हीमध्ये उपयोग होतो याचा. तर आता आपण टेस्ट करू ह्याचा नॉईज कॅन्सलेशन किती होतं ते वगैरे, आणि किती लांब गेल्यानंतर किती आवाज येतो वगैरे, किती कट होतो त्याचा पण टेस्ट करू. चला. लाईट लागली की चालू झाला म्हणायचं माईक. तर आता माझा माईक तर मी जवळ घेतो. आधी बघा वाऱ्याचा वगैरे आवाज येत होता, तर आता वाऱ्याचा वगैरे आवाज येणार नाही, नॉर्मल येत असेल. तर आता नॉईज कॅन्सलेशन मी स्टार्ट करतो. इथे ग्रीन लाईट आहे ती एकदा ब्लिंक होते, ह्याच्यामध्ये 3 स्टेपचं नॉईज कॅन्सलेशन होतं. आता वाऱ्याचा वगैरे आवाज आहे, पानांचा आवाज येत असेल तर आता तो थोडासा कमी होईल. आता एक हे झालं, त्यानंतर 2दा लाईट ब्लिंक झाली, ते डबल नॉईज कॅन्सलेशन झालं. आता आवाजामध्ये फरक तुम्हाला कळतच असेल. तर आता 3दा ब्लिंक होते लाईट इथं. 3दा ब्लिंक झाल्यानंतर नॉईज कॅन्सलेशन अजून कमी होतं. आता बघा आवाज एकदम क्लिअर आणि क्रिस्पीमध्ये येत असेल. तर आता हा आपण इथं लावून बघू. आता नॉईज कॅन्सलेशन तर तुम्हाला कळलं. तर मी आता इथून एक डिस्टन्स बघू आपण. त्याच्यामध्ये दाखवलं बॉक्समध्ये की 20 मीटरपर्यंत आवाज कॅप्चर करतो. तर मी असंच आता पाठीमागं जातो, नॉईज कॅन्सलेशन चालूच आहे. तर पाठीमागं जातो, आवाज आपण कुठपर्यंत येतोय तो बघू आणि नॉईज कॅन्सलेशन कसं कॅप्चर करतं ते पण बघू. चला आता मी हळूहळू पाठीमागं आवाज येत असेल त्यामध्ये माझं बोलण्याचं वगैरे. तर मी आता थोडं पाठीमागं चाललंय, जवळजवळ 10 मीटर आलोय पाठीमागं मी. ह्यामध्ये दाखवले की 20 मीटरपर्यंत, पण शक्यतो जास्त रेंज असते याची. तर आता त्यामध्ये कळणार नाही आपल्याला की आवाज कॅप्चर होतोय की नाही ते, पण कॅप्चर होईलच शक्यतो, कारण जास्तीत जास्त 50 मीटरपर्यंत वगैरे जातो आवाज. आता मी आलो इथं, थोडंसं टर्न करून बोलतो, बघू आपण त्यामध्ये ग्लिच येतोय का वगैरे काय तो आवाजाचा. मी आता थोडंसं पुढं चाललोय अजून, बघू आवाज वगैरे. 50 मीटर वगैरे, 50-60 मीटर आलोय मी लांब. तर बघू आपण आवाज वगैरे येतोय का. तर तुम्हाला कळतच असेल त्यामध्ये आता व्हिडिओमध्ये, कारण मी शूट करतोय. तर आपण हेच असं रेकॉर्डिंग डायरेक्ट टाकणार आहे ऑन द डॉट. तर बघा आता आवाज येतोय का नाही ते. मी आता माझ्या चप्पलीचं पण आवाज येत असं नॉईज कॅन्सलेशन होतं ते ऑटोमॅटिक.
वाऱ्यांचा पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो तो, तर तो पण नॉईज कॅन्सलेशनमध्ये कट होऊन जाईल. तर माईकची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली? एकदम स्वस्तमध्ये माईक आहे. ॲमेझॉनवर त्याची मी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये ती पिन करेल. जर तुम्हाला आवडला माईक वगैरे, त्याची क्वालिटी आवडली, तर तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता. मला तर माईक एक नंबर आवडला आहे, कारण की 1500 ते 2000च्या रेंजमध्ये. कारण ह्याची खरी किंमत आहे, मी घेतलं त्यावेळेस 2099 होती. थोडंसं डिस्काउंट वगैरे पकडून ते मला 1800 का 1799 वगैरे पडलेला आहे तो. तर तुम्ही पण ते अप्लाय कोड वगैरे वापरून तुम्ही घेऊ शकता. तर मस्त माईक आहे, आवाज वगैरे क्लिअर येतो आणि 2 रिसिव्हर आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आपण जर कुठं ब्लॉग बनवत असेल, मी आहे, माझा मित्र आहे, किंवा आपण पॉडकास्ट वगैरे बनवत असेल, मी आहे, दुसरा माणूस आहे, व्यक्ती आहे, तर त्यासोबत, तर तुम्ही कॅप्चर करू शकता भरपूर जणांचे व्हॉइस वगैरे. आणि लॉंग डिस्टन्स पण कवर होतो, त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही आवाजाला वगैरे. आणि नॉईज कॅन्सलेशन एक नंबर मस्त काम करते. आता मी तुम्ही बघितलं जसं मी एवढ्या पाठीमागे गेलो तरी मी आवाज आलाच त्याचा पण. आणि बाकीचा झाडांचा वगैरे आवाज आला नाही. आणि ट्रॅफिकमध्ये वगैरे पण आवाज भरपूर नॉईज कॅन्सलेशन करतो. मी तुम्हाला आता एक नॉर्मल टेस्ट दाखवली, पण तुम्ही जेव्हा रेग्युलर वापरत असाल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की हा माईक किती एक नंबरचा आहे. माझ्याकडे दुसरा पण होता ह्या कंपनीचा, पण थोडासा प्रॉब्लेम झाला माझा, तुटला, त्यामुळे मी हा आता नवीन मागवला आहे. तर त्यामुळे तुम्हाला आता रिव्ह्यू देतोय मी. तर माईक कोणाला घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पिन आहे, तिथून परचेस करू शकता, किंवा ॲमेझॉनवरती पण आहे याची लिंक, ती टाकतो मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. असा आजचा आपण प्रॉडक्ट असे एखादा नवीन वगैरे काय घेतलं तर मी असा व्हिडिओ टाकत जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एक अशा व्हिडिओमध्ये.